वेळ नाही. लक्ष द्या. आपण ट्रान्सफॉर्मरचा चॅप्टर सुरू केलेला आहे. ट्रान्सफॉर्मर, तर ट्रान्सफॉर्मरचं परत एकदा रिव्हिजन करतो. हे कोर असतं. कोर म्हणजे एक पाईपचं लोखंडी पाईप असतो, त्याच्यात पोकळी असते आणि त्यामध्ये हा चौकोनी फ्रेम कोर पाईप, कोर म्हणतात त्याला. एक वाइंडिंग त्या कोरच्या एका बाजूला एक वाइंडिंग असते आणि दुसऱ्या लिंकवर दुसरी वाइंडिंग असते. तर ज्या वाइंडिंगला सप्लाय जोडला जातो त्या वाइंडिंगला आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणतो. ज्याला एसी सप्लाय जोडला जातो त्याला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात. आणि जिथे लोड जोडला जातो, आपल्या कॉलेजचा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मर पासून 3 फेज सप्लाय येतो. तर तो जो 3 फेज सप्लाय आहे तो आपल्या ज्या बिल्डिंगला आपण पुरवला आहे, तर तो लोड, हा लोड. लोड म्हणजे काय, तर तुमच्या फॅन्स, ट्यूब्स, नंतर काय आपल्या कॉलेजमध्ये जे वर्कशॉप मधल्या मशीन्स हे जे जोडलं गेले, हा आहे लोड. तर सेकंडरीला लोड जोडतात. ज्याला लोड जोडतात त्याला सेकंडरी वाइंडिंग म्हणतात आणि ज्याला सप्लाय जोडतात त्याला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात. ते आपण पाहिलेलं आहे. तरी पण त्या दिवशी खूपच मुलं कमी होती आणि त्यामुळं परत एकदा माहिती काही आपण ही सगळी आयडिया क्लिअर करूया तुम्हाला. आता ह्याचं फंक्शन कसं होतं, ज्यावेळेला एसी सप्लाय जोडतो आपण त्याला अल्टरनेटिंग करंट आपण जोडतो. ज्यावेळेला प्रायमरी वाइंडिंगला तुम्ही अल्टरनेटिंग करंट जोडता त्यावेळेला अल्टरनेटिंग करंट म्हणजे चेंज होणारा, हे अल्टरनेटिंग व्होल्टेज जोडता तुम्ही प्रायमरीला. व्होल्टेज वाढत राहतं, कमी होतं, निगेटिव्हला जातं, परत झिरोला येतं. तर ह्याला अल्टरनेटिंग व्होल्टेज म्हणतो आपण. आणि हे अल्टरनेटिंग ह्या प्रायमरी वाइंडिंगला व्होल्टेज जोडल्यामुळं त्या प्रायमरी वाइंडिंग मधनं करंट वाहतो आणि तो करंट पण अल्टरनेटिंग असतो. तो करंट पण अल्टरनेटिंग असतो. त्याची व्हॅल्यू व्होल्टेज वाढले की करंट वाढतो, व्होल्टेज कमी झाले की करंट कमी होतो. व्होल्टेज निगेटिव्हला गेले की करंट निगेटिव्ह होतो, व्होल्टेज परत झिरोला येतो. तसं हा करंट पण त्या दृष्टीने होतो. ज्या वेळेला ह्या वाइंडिंग मधनं हा करंट वाहतो, त्या सर्किट मधून त्या कॉइल मधनं हा करंट वाहतो या व्होल्टेज मुळे, त्यावेळेला ह्या कॉइल मध्ये फ्लक्स तयार होतात, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात. आणि हे मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा हे अल्टरनेटिंग असतात. अल्टरनेटिंग म्हणजे काय, हे फ्लक्स. व्होल्टेज वाढलं करंट वाढतो आणि करंट वाढला की फ्लक्स वाढतात. व्होल्टेज कमी झालं करंट कमी होतो आणि करंट कमी झालं की फ्लक्स कमी होतात आणि म्हणून ह्या फ्लक्सला अल्टरनेटिंग फ्लक्स असं म्हणतात. त्या फ्लक्सला ज्याची व्हॅल्यू सतत बदलत राहते, इन्स्टंट टू इन्स्टंट बदलत राहते. 0, 10, 20, 50, 100, 200, परत 150, 125, 100, 0 आणि परत निगेटिव्हला. तर असं जे फ्लक्स वाढत राहतात, हे मॅग्नेटिक फ्लक्स वाढतात म्हणतात, झिरोला येतात, परत निगेटिव्ह जातात पोलॅरिटी मधून. तर हे फ्लक्स अल्टरनेटिंग असतात. यातनं वाहणारे फ्लक्स त्या कॉइल मधून तयार केलेले फ्लक्स अल्टरनेटिंग असतात. हे तयार झालेले फ्लक्स त्यामध्ये जी पोकळी असते त्या पोकळीतनं ह्या वाइंडिंगकडे येतात, त्या दुसऱ्या वाइंडिंगकडे येतात आणि ह्या वाइंडिंगला लिंक होतात. त्या वाइंडिंगशी लिंक होतात आणि ऍज पर फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंडक्शन, फॅरेडेज लॉ काय सांगतो की जर फ्लक्स लिंकिंग चेंज झालं, फ्लक्स लिंकिंग म्हणजे n into pi, यातल्या नंबर ऑफ कॉइल्स फिक्स आहे, त्या चेंज होणार नाही. काय चेंज होतंय, फाय चेंज होते, फ्लक्स चेंज होते. फ्लक्स वाढते, मॅक्सिममला जाते, परत झिरोला येते, असं फ्लक्स चेंज होतो. म्हणून याला रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज, हे यामध्ये व्होल्टेज तयार होते. त्यामध्ये कुठलं व्होल्टेज तयार होतं, n d phi by dt. त्यामध्ये त्या कॉइलमध्ये जरी ह्या कॉइल एकमेकांच्या संपर्कात नसल्या तरी पहिल्या कॉइलला जो सप्लाय दिला आणि दुसऱ्या कॉइलमध्ये व्होल्टेज तयार झालं, त्या व्होल्टेजला मॅग्नेटिकली इंड्युस्ड व्होल्टेज असं म्हणतात. म्युच्युअली इंड्युस्ड व्होल्टेज, त्या कॉइलमुळे त्या कॉइलमध्ये व्होल्टेज तयार झालं आणि ह्या कॉइलने फ्लक्स तयार केले, ते फ्लक्स दुसऱ्या कॉइलकडे आले, त्या कॉइलला लिंक झाले आणि म्हणून ह्या कॉइलमध्ये व्होल्टेज तयार झालं. त्याला आपण म्युच्युअली इंड्युस्ड व्होल्टेज असं म्हणतो. आणि या कॉइलला मॅग्नेटिकली कपल्ड कॉइल, मॅग्नेटिकली कपल्ड कॉइल किंवा म्युच्युअली कपल्ड कॉइल असं त्याचं नाव आहे. याच्यामध्ये कोणाला काय विचारायचं आहे का, बोला. नो सर. हा ठीक आहे. तर ह्याचं वर्किंग,
आता आपण पुढे पाहणार आहोत. लक्ष द्या सगळे इकडे. आता जसं इथं करंट ह्यात सप्लाय जोडला आणि ह्या सप्लाय ह्यात करंट वाढला. करंट वाढल्यामुळे इथं फ्लक्स तयार झाले. हे फ्लक्स येऊन दुसऱ्या कॉइलला लिंक झाले आणि ह्या कॉइलमध्ये व्होल्टेज आहे. त्या व्होल्टेजला सेकंडरी व्होल्टेज म्हणतात E2. सेकंडरी व्होल्टेज या कॉइलमध्ये तयार झालेलं व्होल्टेज E2, दुसऱ्या कॉइलमध्ये तयार झालेलं व्होल्टेज E2 आणि त्याचा फॉर्म्युला असतो 4.44 F IM into N2. N2 म्हणजे त्या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स. N2 म्हणजे त्या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स आणि N1 हे पहिल्या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स. इथं 1000 असतील, इथे 100 असतील, तर इथं जास्त कॉइल्स येतात, इथं कमी कॉइल्स असतील तर व्होल्टेज डाऊन होतं, व्होल्टेज कमी होतं. तर 11,000चं 4,000 वर का आलं? तर इथल्या कॉइल्सच्या नंबर ऑफ टर्न्स जास्त असतात, कमी असतात आणि त्यामुळं या कॉइलमध्ये व्होल्टेज कमी होतं आणि इथं तयार झालेलं जे व्होल्टेज असतं त्याला म्हणतात म्युच्युअली इंड्युस्ड व्होल्टेज आणि त्याचा फॉर्म्युला आहे 4.44 F IM N1. आता फायम म्हणजे काय बघा. आता मी तुम्हाला सांगितलं की जे फ्लक्स तयार झाले, हे जे फ्लक्स तयार झाले हे अल्टरनेटिव्ह फ्लक्स तयार झाले. कशामुळे अल्टरनेटिव्ह फ्लक्स तयार झाले? तर करंट अल्टरनेटिव्ह, त्यातून वाहणारा करंट अल्टरनेटिव्ह आहे. तर ही जी व्हॅल्यू असते फ्लक्सची त्याला मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स फायम म्हणतात. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स फायम जे आहे ह्या कॉइलमध्ये हे जे व्होल्टेज आहे, हे जे फ्लक्स वाहत आहेत, हे जे फ्लक्स ह्या कॉइलमध्ये येतात, तर ह्या कॉइलची ह्या फ्लक्सची मॅक्सिमम व्हॅल्यू फायम. मॅक्सिमम व्हॅल्यू फायम. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, एका सेकंदात किती वेळा हे पूर्ण होतं हे याला सायकल म्हणतात. आणि हेच परत पुढे झालं की एका सेकंदात किती वेळा हे सायकल पूर्ण होतं त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. आणि सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 आहे, सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 आहे, त्यामुळं हे फ्लक्स सुद्धा 50 फ्रिक्वेन्सीचे होतात. फ्लक्स एका सेकंदामध्ये 50 वेळा वर खाली होतात. हे फ्लक्स 50 वेळा वर खाली होतात. एफ म्हणजे सप्लायची फ्रिक्वेन्सी. एफ म्हणजे सप्लायची फ्रिक्वेन्सी. किती असते आपल्या सप्लायची फ्रिक्वेन्सी? 50 हर्ट्ज. आपल्या घरातला जो सप्लाय आहे त्याची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज. एफ IM या फ्लक्सची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि N2 म्हणजे ह्या सेकंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स. त्या वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स. समजा तुम्हाला एक्झाम्पल मध्ये असं दिलं की हे इथलं व्होल्टेज काढा, इथलं व्होल्टेज काढा. जर F ची किंमत 50 आहे, F ची किंमत 50 आहे, IM म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स 0.025 आहे. वेबर्स मध्ये असते फ्लक्स 0.025 वेबर्स आहे आणि हे नंबर ऑफ टर्न्स N2 त्या 100 आहे, त्या 100 आहे. तर या तयार होणारे जे व्होल्टेज आहे त्या कॉइलमध्ये तयार होणारे व्होल्टेज हे काढताना 4.44 into 50 into फ्लक्सची व्हॅल्यू देतात पेपरमध्ये 0.25 into वेबर मध्ये देतात. वेबर मध्ये नाही दिले तर तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं. मिली वेबर दिलं तर 10⁻⁻⁶. 25 into आता हेच कसं किती ते 25 मिली वेबर. 25 मिली वेबर म्हणजे 25 गुणिले 10⁻⁻³ म्हणजे 0.025. वेबर मध्ये दिलं ठीक आहे, मिली वेबर मध्ये दिलं तर 10⁻⁻³ त्याला मल्टिप्लाय करा. आपल्या एक्झाम्पल मध्ये वेबर मध्ये डायरेक्ट दिले तर वेबर मध्ये कन्वर्ट करा आणि हे नंबर ऑफ टर्न्स 100 आहे. किती आलं व्होल्टेज? उत्तर किती आलं बघा करा. 4.44 गुणिले 50 500 555 555 555 पण फक्त 555 येते सर. फक्त 555. ठीक आहे, एवढंच ना? Yes, sir. ठीक आहे. तर याला व्होल्ट्स मध्ये म्हणतात.
त्यामध्ये तयार झालेले ह्या कॉइल मध्ये किती व्होल्टेज तयार झालं 555. तुम्हाला जर 400 पाहिजे असेल तर ह्या नंबर ऑफ टर्न्स त्या प्रमाणात ह्या नंबर ऑफ टर्न्स कमी करा. ह्या नंबर ऑफ टर्न्स 100 च्या ऐवजी कमी करा. किती कमी करा? समजा 80 केले तर किती उत्तर येते बघा. किती येते उत्तर? नंबर ऑफ टर्न्स 80 असतील. किती येते उत्तर? त्या कॉइल्स तुम्ही कमी केले की किती व्होल्टेज त्याला कॉइल मध्ये तयार होणारं व्होल्टेज कमी होतं. बोला किती होतं? किती येईल? 880. हा कसं येणार? टर्न्स कमी केले तर व्होल्टेज कमीच होणार ना. 444. 444 व्होल्ट्स. असं आपल्या ट्रान्सफॉर्मरला आपल्या गावाचा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याचे टर्न्स सेकंडरीचे कमी असतात. ठीक आहे. प्रायमरीचे टर्न्स जास्त असतात, सेकंडरीचे कमी असतात. आता लक्ष द्यायला आता मी काय म्हणतो ते लक्ष द्या. जसं इथं व्होल्टेज ह्या कॉइल मध्ये व्होल्टेज तयार झालं का तर हे अल्टरनेटिंग फ्लक्स त्या कॉइलला लिंक झाले, त्या कॉइलच्या सानिध्यात आले आणि म्हणून इथं व्होल्टेज तयार झाले. तसंच ह्या कॉइलने तयार केलेले फ्लक्स ह्याच कॉइलच्या सानिध्यात येतात आणि त्याला सेल्फ इंड्यूस्ड व्होल्टेज म्हणतात. त्या कॉइल मध्ये व्होल्टेज तयार होतं त्या व्होल्टेजला मी E1 म्हणतो. पहिल्या प्रायमरी वाइंडिंग मध्ये तयार होणारं व्होल्टेज E1, सेकंडरी वाइंडिंग मध्ये तयार होणारं व्होल्टेज E2. तर प्रायमरी वाइंडिंग मध्ये व्होल्टेज जे तयार होतं तर हे का तयार होतं तर सेल्फ इंडक्शन आणि हे म्युच्युअल इंडक्शन. एका कॉइल मध्ये सप्लाय दिला दुसऱ्या कॉइल मध्ये व्होल्टेज तयार झालं तर त्याला म्युच्युअल इंडक्शन म्हणतात. आणि त्याच कॉइलला सप्लाय दिला त्याच कॉइल मध्ये व्होल्टेज तयार झालं तर त्याला सेल्फ इंडक्शन म्हणतात, सेल्फ इंड्यूस्ड व्होल्टेज. हे लक्षात आलं नाही तुमच्या? घेतलेलं आहे पूर्वी आपण पहिल्या का दुसऱ्या चॅप्टरला काहीतरी घेतलेलं आहे. लक्षात येते का? शरीर डांगे शरीर आहे का नाही जॉईन? बोला मुलांमध्ये बोला. कोणाला काय अडचण आहे का? नो सर. नो. पहिल्या कॉइल मध्ये जे तयार होतं ते सेल्फ इंडक्शन मुळे तयार होतं. दुसऱ्या कॉइल मध्ये होतं ते म्युच्युअल इंडक्शन मुळे. इथं सप्लाय दिलेलं नाही, तिथं सप्लाय देतात, तिथलं फ्लक्स तयार होतात आणि हे फ्लक्स तयार तिथं आल्यामुळे व्होल्टेज तयार होतं. जसं हे फ्लक्स चेंजिंग फ्लक्स या कॉइलला लिंक झाले की इथं व्होल्टेज तयार होतं, तसं हे चेंजिंग फ्लक्स ह्या कॉइलला लिंक करतात आणि मग ह्या कॉइल मध्ये व्होल्टेज तयार होतं आणि त्या व्होल्टेजला सेल्फ इंड्यूस्ड व्होल्टेज. त्याच कॉइलला सप्लाय दिला, त्याच कॉइलमधून करंट वाहिला, त्याच कॉइलला फ्लक्स तयार केले आणि त्याच कॉइलमध्येच व्होल्टेज तयार झालं तर त्याला सेल्फ इंड्यूस्ड व्होल्टेज म्हणतात. आणि त्याचा फॉर्म्युला आहे 4.44 F/m. नंबर ऑफ टर्न्स N1. ह्या कॉइलचे टर्न्स N1. आणि जर व्होल्टेज कमी करायचे असेल तर N1 जास्त असतं, N2 कमी असतं. व्होल्टेज वाढवायचं असेल तर N1 कमी आणि N2 जास्त. N1 कमी आणि N2 जास्त. आता इथं उदाहरण बघू आपण. आता तर आपण समजा तिथं 80 होते, समजा इथं 2000 आहे. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत त्या एक्झाम्पल मध्ये? N1 = 2000. काय होईल बघा आता उत्तर काय येणार? 4.44 F ची किंमत 50, M आहे 0.025 आणि N1 ची किंमत आहे 2000. सांगा बोला. किती येतं? 118. कसं जास्त येणार हो? इथं 80 टर्न्स 11,100. 11,100. 11,100. 11,100. 11,100. ठीक आहे. तर इथं व्होल्टेज जास्त असतं, 11 kV व्होल्टेज असतं म्हणजे 11,000 व्होल्ट असतं. म्हणजे हे 11,000 व्होल्ट ज्यावेळेला तुम्ही ह्या 2000 टर्न्सला देता त्यावेळेला आणि इथं जर तुम्ही व्होल्टेज 80 टर्न्स ठेवल्या तर तुम्हाला मिळणारं व्होल्टेज 444. आपलं 444 व्होल्ट जे आहे ते तुम्हाला इथं मिळतं. तर अशा प्रकारे याला म्हणतात सेकंडरी इंड्यूस्ड व्होल्टेज, याला म्हणतात प्रायमरी इंड्यूस्ड व्होल्टेज.
यात काय अडचण आहे का विचारा. बोला, आपल्याला पुढे जायची वेळ कमी आहे. हो का नाही? समजतंय का? हो सर. ठीक आहे. आता ही फिगर मी थोडी मोठी काढतो आणि आता आपण काही टर्म्स पाहणार आहोत. लक्ष द्या इकडे, आता नीट लक्ष द्या. तुमच्या डोक्यातले सगळे विचार काढून टाका. जर तुम्ही इथं समजलं तर पेपर मध्ये लिहू शकाल. हा ट्रान्सफॉर्मरचे कोर आहे, त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मर कोर. सिलिकॉन स्टीलचा असतो, मी तुम्हाला कालच सांगितलं. आणि ह्या कॉइल मध्ये प्रायमरी वाइंडिंग आपण लावली. ह्या कॉइलला प्रायमरी वाइंडिंग दिली. तर ह्याला जे व्होल्टेज तुम्ही अप्लाय करता त्याला म्हणतात V1. प्रायमरीला जे व्होल्टेज देतात ते प्रायमरी आहे, त्याला दिलेलं व्होल्टेज V1. त्याला व्होल्टेज दिलं म्हणून त्या वाइंडिंग मध्ये करंट वाहतो, त्या करंटला म्हणतात I1. त्या प्रायमरीचा नंबर ऑफ टर्न्स N1, प्रायमरीचा नंबर ऑफ टर्न्स N1 आणि प्रायमरी मध्ये तयार झालेला व्होल्टेज V1. बोला, यात काय अडचण आहे का विचार? यात काय अडचण आहे का? नाही. आता आपण दुसऱ्या बाजूला बघू. आता दुसरी बाजू, दुसऱ्या बाजूमध्ये आता हे सेकंडरी, ही हे सेकंडरी बाजू. तिथं नंबर ऑफ टर्न्स N2, त्यामध्ये तयार झालेलं व्होल्टेज P2 आणि इथं लोड जोडला तुम्ही. हा लोड म्हणजे तुमचं कॉलेजचा लोड जोडला, हा L. आता ह्यामधून जो करंट वाहतो सेकंडरी मध्ये त्याला म्हणतात I2. त्याला काय म्हणतात? I2. इथपर्यंत काय अडचण आहे का विचारा? बोला. प्रायमरी टर्न्स N1, प्रायमरी मध्ये तयार झालेलं व्होल्टेज E1, सेकंडरी टर्न्स N2, त्याच्यामध्ये तयार झालेलं व्होल्टेज E2, प्रायमरी दिलेलं सप्लाय V1. यात काय अडचण आहे का? नाही सर. नाही ना? ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. तुम्ही शेतात तुमचा पाट असतो पाण्याचा आणि मोटार चालू केली तुम्ही, तर पाटात जिथं पाणी पडतं ते जास्त असतं आणि हळूहळू जसं ते पाणी पाटात पुढे वाहत जातं तर ते पाणी थोडस कमी होतं पुढे जाऊन, कारण तुमच्या पाटामध्ये पाणी झिरपतं, पाणी झिरपलं जातं. म्हणजे जेवढं व्होल्टेज इथं व्होल्टेज तयार होणार आहे त्यापेक्षा इथलं व्होल्टेज थोडस कमी होतं. का कमी होतं? त्याचं कारण आहे की हा करंट त्या वाइंडिंग मधून वाहतो, हा करंट त्या वाइंडिंग मधून वाहतो आणि या वाइंडिंगचा रेजिस्टन्स जर R2 असेल, त्या वाइंडिंगचा सेकंडरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स R2 असेल तर ह्या कॉइलमध्ये व्होल्टेज ड्रॉप होतो. समजा इथं तुम्ही सांगितलं 444 व्होल्ट तयार झाले आणि हा रेजिस्टन्स आहे 1 ओहम, हा रेजिस्टन्स आहे 1 ओहम आणि करंट वाहतोय 100, करंट वाहतोय समजा 10 एम्पियरचा करंट वाहतो, त्यामध्ये करंट वाहतोय 10 एम्पियर. तर ह्यामध्ये ह्या कॉइलमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होतं? तर व्होल्टेज ड्रॉप मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की पाटात किती पाणी झिरपणार आहे, हे पाटात झिरपणारं पाणी हे किती झिरपणार आहे, तर I2 R2 व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू I2 इंटू R2. त्यातनं वाहणारा त्या कॉइलमधनं वाहणारा करंट आणि त्याचा रेजिस्टन्स. तर I2 R2 ऍज पर ओहम्स लॉ, व्होल्टेज इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. I2 R2 हे झालं व्होल्टेज ड्रॉप. मग ह्या आपण उदाहरण घेतलं की इथं करंट वाहतोय 10 एम्पियर, त्या कॉइलचा रेजिस्टन्स आहे 1 ओहम, म्हणजे किती व्होल्टेज ड्रॉप होणार ह्या कॉइलमध्ये? 10 व्होल्ट. त्या कॉइलमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होणार? 10 व्होल्ट. आणि मग ह्या इथं तुम्हाला मिळणार व्होल्टेज, त्या कॉइलमधनं करंट व्हायला आणि याच्या कॉइलमध्ये व्होल्टेज तयार झालं 444, त्यामध्ये ड्रॉप झालं 10, मग इथं किती मिळणार? बोला. एकूण तयार झालं 444. तुमच्या पाटाचं पाणी आहे त्या ठिकाणी समजा एका सेकंदाला तो 5 घागरी पडत असेल
आणि पाटामध्ये एक घागर शिरपली तर शेवटी किती पाणी मिळणार आहे 4 घागरी. तसे तर तयार झालं 444 कोटी. त्यातनं ह्यामध्ये ड्रॉप झालं 10 वोल्ट. कशामुळं तर ह्या कॉइल मधून करंट वाहतो आणि करंट व्हायला ही कॉइल विरोध करते आणि म्हणून ह्या कॉइल मध्ये व्होल्टेज ड्रॉप होतं. त्या व्होल्टेज ड्रॉपला I2 R2 फॉर्म्युला असतो. याचा रेजिस्टन्स R2 त्यातनं वाहणारा करंट I2 आणि म्हणून I2 R2 हे या कॉइल मध्ये ड्रॉप झालेलं व्होल्टेज 444. किती तयार झालं व्होल्टेज 444. ड्रॉप किती झालं 10 वोल्ट. मग इथं पुढे किती मिळणार तुम्हाला त्या लोडला किती मिळणार 434 वोल्ट. 434 वोल्ट. तर ह्या लोडला जे व्होल्टेज मिळतं त्याला सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज हे टर्मिनल आहे ते सेकंडरी टर्मिनल त्याला सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज V2 असं म्हणतात. सेकंडरीच्या अक्रॉस या लोडच्या अक्रॉस जे व्होल्टेज असतं तुमच्या ट्यूबला किती व्होल्टेज मिळणार तुमच्या त्या मशीन किती व्होल्टेज मिळणार 434. काही व्होल्टेज ड्रॉप होतो. सर परत एकदा सांगा. काय समजलं नाही ते विचारा. हे बघा तुम्हाला उदाहरण सांगितलं की पाटाला सुरुवातीला तुम्ही जिथं मोटार चालू असते पाटात पाणी पडतं तिथे जास्त पाणी असतं पाटात पाणी झिरपतं आणि पुढं शेवटी आपल्याला कमी पाणी मिळतं. तसं इथं जास्त व्होल्टेज तयार झालं. व्होल्टेज तयार झाल्यामुळे ह्या कॉइल मध्ये करंट वाहतो. त्या कॉइल मध्ये करंट वाहतो. हा कॉइल आहे कॉइलला करंट म्हणतात I2 सेकंडरी मधून वाहणारा करंट I2. त्या कॉइलचा रेजिस्टन्स R2 त्या कॉइलचा रेजिस्टन्स आहे R2 तो आहे समजा 1 ओम. करंट वाहतोय 10 ओम. तर ह्या कॉइल मध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होईल जसं तुम्ही पाटाचं पाणी किती झिरपलं कसं काढता तर सुरुवातीला पडणारं पाणी आणि शेवटी तुम्हाला मिळणारं पाणी या दोन्ही बाजूला म्हणजे तुमच्या पाटात झिरपलेलं पाणी. तसं इथं तयार झालेलं व्होल्टेज आणि त्यातलं काही व्होल्टेज या कॉइल मध्ये झिरपतं ह्या कॉइल मध्ये ड्रॉप होतं आणि राहिलेलं व्होल्टेज राहिलेलं व्होल्टेज त्या लोडला मिळतं. त्याला व्होल्टेज ड्रॉप म्हणतात याच्यामधला. तर E2 पेक्षा V2 हे कमी असतं. ज्यावेळेला तुम्ही यात करंट वाहतो त्यावेळेला हा V2 चा फॉर्म्युला काय येणार हे व्होल्टेज V2 E2 minus I2 R म्हणजे तयार झालेलं व्होल्टेज या कॉइल मध्ये तयार झालेलं व्होल्टेज I2 मध्ये या कॉइल मधून वाहणारा करंट R2 मध्ये या कॉइलचा रेजिस्टन्स. पण V2 किती तयार झालं होतं 444 वजा I2 R2 ची किंमत किती आली 10 म्हणून या ठिकाणी मिळणारं व्होल्टेज असतं 434 व्होल्ट. समजलं का आता या लोडला मिळणारं व्होल्टेज तयार झालेल्या व्होल्टेज पेक्षा कमी येतं का तर काही व्होल्टेज या कॉइलमध्ये ड्रॉप होतं. एवढं साधं हे आहे याच्यामध्ये. आता कोणी विचारलं तर मुलांमध्ये आयडिया क्लिअर झाली का हो ठीक आहे. तर E2 पेक्षा इथल्यापेक्षा मिळणारं व्होल्टेज कमी असतं. समजा हा लोडच काढून टाकला जोडला नाही तर काय होईल करंट वाहील का ह्याला करंट वाहणार नाही सर्किट ओपन राहील म्हणजे करंटची किंमत किती येणार 0. करंटची किंमत किती येणार 0 आणि त्यामुळं I2 R2 ची किंमत किती येणार I2 0 गुणिले 1 उत्तर येणार 0. कुठल्याही संख्येला 0 न आणले तर 0. जर लोड जोडला नाही तर हे सगळंच्या सगळं व्होल्टेज V2 आणि V2 सारखं असतं. बघा दुसऱ्या केसमध्ये V2 आहे 444 I2 ची किंमत 0 R2 ची किंमत 1 ओहम त्यामुळं 444 वजा 0 म्हणजे 0 हे 444 म्हणून E2 आणि V2 सारखे असतात. E2 आणि V2 कधी ज्या वेळेला लोड नसतो तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ज्यावेळेला ट्रान्सफॉर्मरचा सेट कुठलाही लोड जोडलेला नसतो ट्रान्सफॉर्मर ओपन असतं हे त्यावेळेला हे सर्किट पूर्ण होत नाही. हा करंट 0 असतो त्यात करंट वाहू शकत नाही आणि म्हणून ह्या कॉइलमध्ये व्होल्टेज ड्रॉप होत नाही. कारण I2 R2 मध्ये व्होल्टेज ड्रॉप I2 जर 0 असेल तर ह्या कॉइलमध्ये व्होल्टेज ड्रॉप होत नाही आणि सगळंच्या सगळं व्होल्टेज तयार होतं. याला सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज म्हणतात. त्याला काय म्हणतात V2 ला म्हणतात सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज. V2 ला म्हणतात सेकंडरी इंड्यूस्ड व्होल्टेज इंड्यूस्ड इन सेकंडरी कॉइल. E1 व्होल्टेज इंड्यूस्ड इन द प्रायमरी कॉइल आणि V1
voltage applied to the transformer. Applied voltage V1. त्या कॉइल मधून वाहणारा करंट I1. त्या कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स N1 आणि हे R1. त्या कॉइलचा रेझिस्टन्स R1. ह्यामध्ये मात्र V1 is equal to T1 minus I1 R1. तर एक सतत सप्लाय जोडला की ह्यातून करंट वाहणार आहे. त्यामुळं T1 इथं समजा 11,000 किती सांगितलं होतं उत्तर किती आलं तर 11,100 व्होल्टेज इथं तयार झालं. 11,100 व्होल्टेज या कॉइल मध्ये तयार झाले. तर त्यातलं कमी किती होणार त्यातलं I1 ची किंमत समजा आपण आता इथल्यापेक्षा इथला करंट कमी असेल तर 10 म्हणलं व्होल्टेज जास्त करंट कमी. आता करंट कमी आहे पण रेझिस्टन्स या नंबर ऑफ टर्न्स जास्त असतात. साइन इथं 80 पाहिजे तिथं आपण किती पाहिजे त्या 2000 पाहिजे त्या आणि त्यामुळे रेझिस्टन्स सुद्धा इथं जर 1 ओहम असेल तर इथला रेझिस्टन्स 20 ओहम आहे असं आपण करतो. याची किंमत 20 याची किंमत 1. टर्न्स वाढले की रेझिस्टन्स वाढणार. त्यामुळं इथं येणार यातनं वाहणारा करंट 1 एम्पियर आणि रेझिस्टन्स आला 20. तर 11,100 वजा 20 तर 11,080 व्होल्ट या ठिकाणी अँपिअर. V1 ची किंमत किती येणार 11,080. ठीक आहे. तर आता ठीक आहे अशा प्रकारे आता ह्याचा तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे याच्यामध्ये की ह्या तिथं दिलेली मिळणार तयार होणाऱ्या व्होल्टेज पेक्षा तुमच्या लोडला हे जो लोड जोडलाय तुम्ही त्या लोडला मिळणारा व्होल्टेज याच्यापेक्षा कमी असतं आणि जर नाही लोड जोडला तर नो लोड व्होल्टेज. V2 काय म्हणतात नो लोड व्होल्टेज. ही कंडिशन कधी आहे लोड नाही जोडलं तर नो लोड कंडिशन. हे दोन्ही व्होल्टेज सारखे असतात. हे आणि व्होल्टेज सारखे असतात. इथपर्यंत काय अडचण आहे का विचारा बोला. शरीर डांगे उत्तर द्या. बोला शरीर आवाज पोचत नाही का मुलींमध्ये? दुसरं कोण उत्तर देणार बोला. हा बोला मुलींमध्ये. आज शरीर नाही का आहे की आहे सर. मग का बोलत नाही समजत नाही का तुम्हाला म्हणजे अडचण आहे का काही? बोला बोला स्पष्ट बोला. समजतंय का? हा शरीर समजतंय का हो का नाही? ठीक आहे. बघा आता काही गोष्टी नीट लक्षात ठेवा. V1 म्हणजे अप्लाइड व्होल्टेज, V2 म्हणजे लोडचं व्होल्टेज, E1 म्हणजे प्रायमरी वाइंडिंग मध्ये तयार झालेलं व्होल्टेज आणि E2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंग मध्ये तयार झालेलं व्होल्टेज. तर आता आपण काही डेफिनेशन्स त्याच्यामध्ये तयार करणार आहोत. पहिली डेफिनेशन आहे व्होल्टेज रेशो. पहिली डेफिनेशन नाव आहे व्होल्टेज रेशो. तर या प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज डिवाइडेड बाय सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज हे कसं तयार करायचं? E1 by E2. E1 by E2. Voltage induced in the primary to the voltage induced in secondary. या रेशोला व्होल्टेज रेशो असतो. प्रायमरी टू सेकंडरी. प्रायमरी टू सेकंडरी इथं तयार झालेलं व्होल्टेज डिवाइडेड बाय दिस व्होल्टेज सेकंडरी मध्ये तयार झालेलं व्होल्टेज. आणि म्हणून ही डेफिनेशन येते व्होल्टेज induced in the primary to the voltage induced in the secondary is known as voltage ratio. Is known as voltage ratio. समजतंय का हो का नाही? हो सर. ठीक आहे. आता मी सांगितलं इथं लोड जोडला नाही तर हे व्होल्टेज सारखं असतं. E2 is equal to V2. नो लोड कंडिशनला नो लोडला काय होणार? ऍट नो लोड V2 is equal to E2 is equal to V2 आणि सप्लाय जोडलाय V1. त्यामुळं हा जो त्याला V1 by V2 असं म्हणतात.
प्रायमरी व्होल्टेज टू द सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज, याला आपण व्होल्टेज रेशो असं म्हणतात. V1 by V2 यालाही व्होल्टेज रेशो असं म्हणतात. त्यामुळे तुमच्या डोळ्यापुढे टर्म संपेपर्यंत लक्षात ठेवा होईपर्यंत व्होल्टेज रेशो म्हणजे प्रायमरी व्होल्टेज टू द सेकंडरी व्होल्टेज, प्रायमरी व्होल्टेज टू द सेकंडरी व्होल्टेज. समजलं का? मग ते वाइंडिंग मधलं असो किंवा टर्मिनलचा असो, वाइंडिंगचा असो किंवा टर्मिनलचं, हे प्रायमरी टर्मिनलचं व्होल्टेज आहे, हे सेकंडरी टर्मिनलचं व्होल्टेज आहे. त्यामुळे V1 by V2 ला पण व्होल्टेज रेशो म्हणतात, V1 by V2 ला पण व्होल्टेज रेशो असं म्हणतात. काय अडचण आहे का? बोला पटपट, पुढे जायचंय आपल्याला. समजतंय ना? हो सर. आता हा झाला व्होल्टेज रेशो. आता दुसरा जो रेशो आहे त्याचं नाव आहे करंट रेशो. करंट रेशो. ठीक आहे, अगोदर आपण टर्न्स रेशो पाहूया. टर्न्स रेशो. आता हा जो E1 by E2 आहे, E1 by E2, E1 चा फॉर्म्युला काय मी सांगितला? 4.44 F IM N1 नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी. आता खाली काय लिहू सांगा? 4.44 F IM. काय लिहायचं खाली? काय लिहू इथं? N2 सेकंडरी. ह्या टर्न्स हे व्होल्टेज आणि ह्या टर्न्स हे व्होल्टेज. फ्लक्स तर दोन्हीला सारखेच आहे, फ्रिक्वेन्सी पण दोन्हीला सारखीच आहे. व्होल्टेज मध्ये चेंज होतो, नंबर ऑफ टर्न्स होतो, नंबर ऑफ टर्न्स. त्यामुळं हे गेलं आणि हे गेलं तर काय झालं? E1 by E2 is equal to E1 by E2. हे कॉमन आहे, 4.44 F 5 4.44 F 5. E1 by E2 is equal to N1 by N2. हे याच्यावरून आपण काढलं, याच्यावरून काढलं. तर N1 by N2, N1 म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग आणि N2 म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ द सेकंडरी वाइंडिंग. हा जो रेशो असतो त्या रेशोला टर्न्स रेशो म्हणतात. टर्न्स रेशो, नंबर ऑफ टर्न्स. प्रायमरी टर्न्स किती, सेकंडरीचे टर्न्स किती. प्रायमरी टू सेकंडरी बघा, प्रायमरी व्होल्टेज टू द सेकंडरी व्होल्टेज त्याला म्हणतात व्होल्टेज रेशो. टर्न्स रेशो मध्ये काय आलं? प्रायमरी टर्न्स टू द सेकंडरी वाइंडिंग टर्न्स, प्रायमरी टर्न्स टू द सेकंडरी वाइंडिंग टर्न्स. प्रायमरी वाइंडिंगच्या टर्न्स इथं समजा मी 2000 आहेत म्हणलं आणि सेकंडरी वाइंडिंगच्या टर्न्स 100 असतील तर टर्न्स रेशो काय येणार? टर्न्स रेशो काय येणार? 2000 प्रायमरीच्या आणि सेकंडरीच्या 100 असतील तर टर्न्स रेशो येतो 20. त्याच्यापेक्षा त्याच्या टर्न्स कमी आहेत. व्होल्टेज ज्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतात, इथल्यापेक्षा इथलं व्होल्टेज कमी करायचं असेल तर इथल्या टर्न्स कमी करतात, इथल्या टर्न्स कमी करतात. कशामुळे? लक्ष द्या, E1 इज प्रपोर्शनल टू N1. हे E1 वर आहे, ते N1 वर आहे. म्हणजे जेवढं व्होल्टेज प्रायमरी तुम्ही द्याल तेवढं व्होल्टेज इथं जास्त आहे, तेवढं व्होल्टेज इथं तेवढा टर्न्स लागते. इथं व्होल्टेज 11,000 होतं आणि इथं व्होल्टेज आहे 400. E1 is proportional to N1. व्होल्टेज जास्त आहे, इथल्या टर्न्स जास्त. व्होल्टेज कमी आहे, इथल्या टर्न्स कमी. E2 is proportional to N2. E2 is proportional to N2. The turns ratio is the ratio of primary number of turns of the primary winding to the number of turns of the secondary winding. याला म्हणतात टर्न्स रेशो. पेपर मध्ये एक्झाम्पल मध्ये हे देते तुम्हाला the number of turns of the primary एवढ्या. आता समजा असं म्हणलं मी, यात काय अडचण आहे का विचार? बोला. हा, आता मी असं इथं सांगितलं 11,000 व्होल्टेज दिलं आणि इथं समजा 400 व्होल्टेज तुम्हाला मिळालं. म्हणजे E1 ची किंमत दिली 11,000, E2 ची किंमत दिली 400, हे 400. आता तुम्हाला जर म्हणलं की प्रायमरीच्या नंबर ऑफ टर्न्स 2000 आहेत
प्रायमरीच्या नंबर ऑफ टर्न्स 2000 आहे, तर सेकंडरीच्या टर्न्स काढा. कशा काढल्या, कशा काढायच्या सेकंडरीच्या? N2 इकडे घेतलं आणि E1 इकडे घेतलं, तर काय होईल? N2 इज इक्वल टू इकडे घेतल्यानंतर E2 वर जाईल, E1 खाली येईल. E2 बाय E1 इंटू N1. N1 आहे कसं ठेवलं, N2 ह्या बाजूला आणलं आणि E2 तिकडे घेतलं. इथं तिकडे घेतलं ते याच्या खाली येतं, त्याच्या खाली म्हणजे उलट लिहितो आपण E2 बाय E1. ह्या आयडिया माहिती आहेत का नाही तुम्हाला? बोला हा बघा, E1 बाय E2 हे मी या बाजूला घेतो, म्हणजे काय येणार इथं? N1 डिवायडेड बाय E1 बाय E2 आणि हे N2 इकडे घेतलं, N2 या बाजूला घेतलं, भागिले तर इकडे तर गुणिले आणि इथं आहे गुणिले, ते जाते इकडे भाग. N2 इज इक्वल टू हे इकडे आलं तर हे असं जातं. आणि हे मी कसं लिहू शकतो? N2 इज इक्वल टू छेदाचा छेद अंशच का जातो, E2 बाय E1 इंटू N1, E2 बाय E1 इंटू N1. समजलं का? एक्झाम्पल सोडवताना ज्या टर्म्स काढायचे त्याचं व्होल्टेज वर E2 N2 जर काढायचं असेल तर E2 वर आणि E1 खाली, दुसरे टर्म्स तिकडे जातात N2. ठीक आहे, आता इथं आपण हे एक्झाम्पल मध्ये बघू. E2 ची किंमत आहे 400, E1 ची किंमत आहे इथे 11,000 आणि प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स किती सांगितलं तुम्हाला? प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स समजा 2000 आहे, प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स 2000 आहे, तर सेकंडरीचे काढा, इथल्या टर्न्स काढा. तर या टर्न्स काढताना सेकंडरीचं व्होल्टेज डिवाइडेड बाय प्रायमरीचं व्होल्टेज गुणिले प्रायमरीच्या टर्न्स असं लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आहे. N1 by N2 is equal to E1 by E2. E1 by E2 is equal to N1 by N2. त्यातलं 4 पैकी 3 गोष्टी देतात, 1 2 आणि 3 इथं दिलं आणि N2 काढायला विचारतात. 1 2 3 दिलं, हे काढायला विचारतात, हे काढायला विचारतात. N1 दिलेलं आहे, E1 दिलं, E2 दिलं. E1 ची किंमत दिली आहे 400, E2 ची किंमत दिली आहे 11,000, N1 चे नंबर ऑफ टर्न्स दिले 2000. तर N2 काढा म्हणलं तर असं उत्तर तुम्हाला हे काढावं लागेल. किती आलं उत्तर? किती येतं? 72.72. 72.72 टर्न्स. इथं 73 टर्न्स, 72.72 एवढं त्या पेपरमध्ये. जर एमसीक्यू मध्ये विचारलं E1 इज 11,000, E2 इज 400, N1 इज नंबर ऑफ टर्न्स is 11,000, number of turns is 2,000, number of turns 2,000, then N1 is N2 काढा म्हटलं तर अशा काढायच्या. लक्षात आलं का? सेकंडरीचं व्होल्टेज डिवाइडेड बाय प्रायमरीचं व्होल्टेज गुणिले नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी, E2 by E1 into N1. लक्षात येते का हे? त्याच्या उलट जर समजा तुम्हाला N1 N2 दिलं आणि E2 दिलं आणि E1 विचारलं, आपला नेहमीचा फॉर्म्युला काय आहे? नीट लक्ष द्या. त्यामध्ये काय दिलं त्यांनी? आपल्याला एक्झाम्पल मध्ये उत्तर काय? हे 4 पैकी 3 देतात आणि 1 विचारतात. आपला रूल काय? हे काय आहे? E1 by E2 is equal to N1 by N2. जर त्यांनी N1 ची किंमत दिली 500, 100, N2 ची किंमत दिली 2000 आणि E2 ची किंमत दिली 400, E2 ची किंमत दिली 400, तर प्रायमरीला किती व्होल्टेज द्यावं लागेल हे जर त्यांनी विचारलं, प्रायमरी व्होल्टेज काढा, तर E1 इज इक्वल टू E2 हे तिकडे घ्यायचं, खाली छेद आहे तिथं गुणायचं, इथं भागलंय तिथं गुणायचं आणि N1 by N2.
हे दिलं, हे विचारलंय, हे दिलंय. तर E1 इज इक्वल टू E2 तिकडे गेलं N1 बाय E2 किती दिलंय 400, N1 किती दिलंय 100, E2 किती दिलंय 2000. बघा किती व्होल्टेज मिळेल तुम्हाला, प्रायमरीला किती व्होल्टेज द्यावं लागेल इथं. E1 इज इक्वल टू किती नाही, जर 400 मिळेल तर ह्या बाजून जास्त व्होल्टेज येतं. 80. हा N1 बाय N2, N1 च्या टर्म्स नाही का, N1 च्या टर्म्स उलट झालं तर काय, N1 च्या टर्म्स 2000 आणि E2 च्या टर्म्स 100. 2000 भागिले 100, इथल्या टर्म्स कमी, इथले जास्त. 2000 भागिले 100 किती आलं होतं 8000. तर असं विचारतील तुम्हाला E1 बाय E2 इज इक्वल टू N1 बाय N2 हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. E1 बाय E2 म्हणजे व्होल्टेज रेशो, प्रायमरी व्होल्टेज टू द सेकंडरी व्होल्टेज, व्होल्टेज इंड्यूस्ड इन द प्रायमरी वाइंडिंग टू द व्होल्टेज इंड्यूस्ड इन द सेकंडरी वाइंडिंग, त्याला म्हणतात व्होल्टेज रेशो. आणि टर्न्स रेशो म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ द प्रायमरी वाइंडिंग टू द नंबर ऑफ टर्न्स ऑफ द सेकंडरी वाइंडिंग. आणि हे मी आता तुम्हाला काढून दाखवलं. कसं काढून दाखवलं, काय होतं E1 इज इक्वल टू 4.44 F IM इंटू N1 आणि E2 काय होतं 4.44 F IM इंटू N2. हे सगळं कॉमन आहे, हे सगळं गेलं तर येतं N1 बाय N2. बोला ह्यात काय अडचण आहे का विचारा, वेळ कमी आहे. चला आपल्याला पुढे जायचंय, बोला पटपट. नो सर. हा शरीर एक स्क्रीनशॉट काढा शरीर. हो टाकते सर. हा काढा. 63. आता दोन रेशो झाले आपल्याला. पहिल्या रेशोला म्हणतात व्होल्टेज रेशो, आता N1 बाय N2 ला म्हणलं आपण टर्न्स रेशो. आता इथपर्यंत काय तुम्हाला अडचण नाही. आता तिसरा जो रेशो आहे त्या तिसऱ्या रेशोचं नाव आहे करंट रेशो. काय काय घेतलं आपण, व्होल्टेज रेशो E1 बाय E2, टर्न्स रेशो N1 बाय N2. आता तिसरा जो रेशो आहे त्याचं नाव आहे करंट रेशो. करंट रेशो आणि ह्या रेशो असतो I1 बाय I2, I1 बाय I2. The current flowing in the primary winding to the current flowing in the secondary winding. I have current ratio. It is the ratio of current flowing through the primary winding I1 to the current flowing to the म्हणजे भागिले to the ज्यावेळेला म्हणतात शब्द कधी this divided by this, to the म्हणजे divided. तर डेफिनेशन तयार करताना कशी तयार करायची याच्यावरून, इट इज द रेशो ऑफ, कशाचा रेशो, रेशो म्हणजे असा भाग का, कशाचा रेशो, पहिल्यांदा न्यूमरेटर घ्यायचा. काय न्यूमरेटर, करंट फ्लोइंग थ्रू द प्रायमरी वाइंडिंग टू द म्हणजे भागिले काय, करंट फ्लोइंग इन द सेकंडरी वाइंडिंग, करंट फ्लोइंग इन द सेकंडरी वाइंडिंग. बोला यात काय अडचण आहे का, बोला बोला, मग वेळ चाललाय आपला, पटकन हो नाही काय ते सांगा. बोला ना. हा समजतंय सर. समजतंय ना, काय अगदी सोपं आहे हो. प्रायमरी टू सेकंडरी एवढं लक्षात ठेवा. प्रायमरीचं टर्न्स डिवायडेड बाय सेकंडरीचे टर्न्स त्याला म्हणतात टर्न्स रेशो. प्रायमरीचं व्होल्टेज डिवायडेड बाय सेकंडरीचं व्होल्टेज त्याला म्हणतात व्होल्टेज रेशो. प्रायमरीचं करंट टू द सेकंडरीचं करंट त्याला म्हणतात करंट रेशो. त्याला काय म्हणतात, करंट रेशो. इथपर्यंत नाही आता अडचण. ठीक आहे, आता आपण आणखी एक रेशो पाहणार आहोत आणि तो नीट लक्ष द्या. सगळेजण नीट लक्ष द्या. मी काय म्हणतो ते डोक्यातले विचार काढून टाका. आणि चौथा जो रेशो आहे त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता हा जो रेशो आहे हा मात्र आतापर्यंत तिन्ही रेशो प्रायमरी टू सेकंडरी होते. प्रायमरी व्होल्टेज टू द सेकंडरी व्होल्टेज,
प्रायमरी करंट टू द सेकंडरी करंट, प्रायमरी टर्न्स टू द सेकंडरी टर्न्स. पण हा जो रेशो आहे हा उलटा आहे. इट इज द E2 by E1. त्याच्या व्होल्टेज रेशोच्या उलटा रेशो. त्याचं नाव आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो. याला के अक्षरानं संबोधलं जातं. के ट्रान्सफॉर्मेशन रेशो के. तुमच्या सिलेबस मध्ये तो पॉइंट कव्हर केलेला आहे. ट्रान्सफॉर्मेशन रेशो इज द व्होल्टेज इंड्यूस्ड इन द सेकंडरी वाइंडिंग टू द व्होल्टेज इंड्यूस्ड इन द प्रायमरी वाइंडिंग. वरचे तिन्ही रेशो आहेत ते प्रायमरी टू सेकंडरी आहे. फक्त ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा सेकंडरी टू प्रायमरी आहे. E2 by E1 आहे. काय फरक आहे याच्यामध्ये? एवढा एकच रेशो सेकंडरी टू प्रायमरी आहे. बोला समजतंय का नाही मुलांमध्ये? हो सर समजतंय. फक्त हा रेशो E2 by E1 आहे. E2 by E1. आता ह्यामध्ये के त्याचं के अक्षराने दाखवलं जातं. आता समजा के ची किंमत 1 आहे. के ची किंमत 1 आहे. तर E2 आणि E1 सारखे असले पाहिजे का वेगवेगळे असले पाहिजे? 500 भागिले 500 तर उत्तर 1 येईल. इफ के इज इक्वल टू 1, जर के ची किंमत 1 असेल तर E2 म्हणजे सेकंडरी व्होल्टेज, इथं मिळणारं व्होल्टेज, आणि हे प्रायमरी व्होल्टेज. सेकंडरी व्होल्टेज आणि प्रायमरी व्होल्टेज दोन्ही सारखे असतात. हे दोन्ही व्होल्टेज इफ के इज इक्वल टू 1 हे कधी खरं आहे? E2 आणि E1 सारखा असेल तर देन E2 इज इक्वल टू E1. समजतंय का? के ची किंमत कधी असेल 1, हे दोन सारखे असतील तर बरोबर आहे का? 10 भागिले 10 1, 100 भागिले 100 1. E2 500 असेल तर E1 500 असेल तरच हा रेशो 1 येईल. ट्रान्सफॉर्मेशन रेशो 1 येईल. आणि ह्याला असा जो ट्रान्सफॉर्मर असतो त्याला 1 to 1 रेशो असं म्हणतात. त्या ट्रान्सफॉर्मरचं नाव काय आहे? 1 to 1. म्हणजे त्यामध्ये व्होल्टेज चेंज होत नाही. 1 to 1 रेशो. जेवढं व्होल्टेज तुम्ही प्रायमरीला द्या तेवढं व्होल्टेज सेकंडरी मध्ये मिळतं. E2 इज इक्वल टू E1. जेवढं व्होल्टेज इथं आहे तेवढंच व्होल्टेज इथं तयार होतं. म्हणून ह्या रेशोला म्हणतात 1 to 1 रेशो. या रेशोला काय म्हणतात? 1 to 1 रेशो. यात काय अडचण आहे का सांगा? बोला. आता दुसरी केस, इफ के इज लेस दॅन 1. के ची किंमत 1 पेक्षा कमी आहे. के ची किंमत 1 पेक्षा कमी आहे. तर अंश लहान असेल छेदापेक्षा मोठा असेल सांगा. E2 by E1 ची किंमत 1 पेक्षा कमी आहे. म्हणजे समजा 0.5 आहे. 1 पेक्षा कमी म्हणजे 0.5 आहे. कधी शक्य होईल? अंश लहान असला पाहिजे छेदापेक्षा मोठा असला पाहिजे. बोला मुलांनो. आता प्रॅक्टिकली सांगतो. जर E1 100 असेल, E2 must be smaller than E1. हा E2 कधीही ह्याच्यापेक्षा कमी असतो. तर E2 50 असेल, E2 50 E1 100 तर उत्तर 0.5 बरोबर आहे. किंवा E2 1000 आहे तर E1 1000 असेल तर E2 500 असला पाहिजे. छेदापेक्षा अंश कमी असेल तर अपूर्णांक येतो. तरच ही व्हॅल्यू खरी आहे. तीच हे खरं आहे. आता बघा E2 म्हणजे काय? इथलं व्होल्टेज, सेकंडरीचं व्होल्टेज. हे कशापेक्षा कमी आहे? दिलेल्या व्होल्टेज पेक्षा हे मिळणारं व्होल्टेज कमी आहे. when if k is less than 1 then E2 must be less than E1. छेद हे अंश कमी असला पाहिजे छेदापेक्षा तरच तुम्हाला अपूर्णांक मिळेल. तरच अपूर्णांक मिळेल. जे E2 म्हणजे काय? तुम्हाला मिळणारं व्होल्टेज. आणि E1 म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मरवर दिलेलं व्होल्टेज. दिलेल्या व्होल्टेज पेक्षा मिळणारं व्होल्टेज जर तुम्हाला कमी येत असेल तर त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. व्होल्टेज कमी करणारा ट्रान्सफॉर्मर. हे मुद्दा सांगितलं. 11,000 दिलेलं व्होल्टेज आहे त्यापेक्षा मिळणारं व्होल्टेज कमी आहे. E2 कमी आहे, मिळणार दिलेलं व्होल्टेज जास्त आहे. 400 कमी, 11,000 जास्त आहे. E2 लेस दॅन E1. हे कधी शक्य होतं? के ची किंमत 1 पेक्षा कमी असेल तर. त्यामुळे एमसीक्यू मध्ये विचारते इफ k is less than 1 then
ए मध्ये म्हणतील E2 लेस दॅन E1, बी मध्ये म्हणतील E2 ग्रेटर दॅन E1 आणि सी मध्ये म्हणतील E2 इज इक्वल टू E1. कधी के कमी राहील सांग. ट्रान्सफॉर्मेशन रेशो A must be less than 1 means E2 less than E1. E2 less than E1 हे लक्ष ठेवा. असे प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये आणि मग मिळणारं व्होल्टेज दिलेल्या व्होल्टेज पेक्षा कमी येतं. दिलेलं व्होल्टेज 11,000 मिळणारं व्होल्टेज त्यापेक्षा कमी म्हणून त्याला व्होल्टेज कमी करणारा ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. त्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तुमच्या घरासमोरचे जे ट्रान्सफॉर्मर आहे तुम्हाला व्होल्टेज देणारे जे ट्रान्सफॉर्मर त्याला प्रायमरीला 11,000 व्होल्ट देतात आणि सेकंडरीला 440 किंवा 450 व्होल्टेज तयार होतात. म्हणून आपल्या गावात वापरलेले ट्रान्सफॉर्मर तुमच्या शेती पंपासाठी वापरलेले ट्रान्सफॉर्मर हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. बोला यात काय अडचण आहे का? पटपट बोला. हा समजतंय. आता तिसरी बोला. आता तिसरी केस सी. इफ के ग्रेटर दॅन 1 के ची किंमत 1 पेक्षा जास्त पाहिजे. के ची किंमत 1 पेक्षा जास्त पाहिजे. समजा 1.6 आहे के ची किंमत. कधी शक्य होईल? E2 लहान असेल E1 मोठा असेल तर के मोठा होईल का? अंश लहान छेद मोठा असं असतं तर के ची किंमत 1 पेक्षा मोठी होईल का? अंश लहान छेद मोठा 1 पेक्षा कमी होईल का जास्त होईल? कमी होणार. त्याच्या उलट याची किंमत तुम्हाला के ची किंमत 1 पेक्षा जास्त पाहिजे. के ची किंमत 1 पेक्षा जास्त पाहिजे तर अंश मोठा पाहिजे छेद लहान पाहिजे. E2 मोठा पाहिजे E1 लहान पाहिजे आणि म्हणून या तिसऱ्या केस मध्ये काय लिहिलं? E2 ग्रेटर दॅन E1. E2 ग्रेटर दॅन E1 याचा अर्थ E2 म्हणजे मिळणारं व्होल्टेज, E1 म्हणजे दिलेलं व्होल्टेज. दिलेलं व्होल्टेज 400 आणि मिळणारं व्होल्टेज 4000. दिलेल्या व्होल्टेजपैकी मिळणारं व्होल्टेज E2 जास्त असेल, दिलेलं व्होल्टेज कमी मिळणारं व्होल्टेज जास्त, तर त्या ट्रान्सफॉर्मरला म्हणतात स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर. स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर हे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन मध्ये असतात. ते जिथं वीज तयार होते त्या ठिकाणी व्होल्टेज वाढवलं जातं कराडला वगैरे. तर अशा ठिकाणी हे त्या ठिकाणी तयार होतं 11,000 आणि आपल्या लाईनला तर 220 केव्ही आपली लाईन 2,20,000 व्होल्टेज लाईन मध्ये असतं. तर त्याला व्होल्टेज वाढवावं लागतं. जेव्हा व्होल्टेज वाढवायचं असतं त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर. आणि त्यामध्ये काय होतं? मिळणारं व्होल्टेज जास्त दिलेलं व्होल्टेज कमी. तिथं तयार समजा आपल्या कराडमध्ये वीज तयार होते तिथं 11,000 व्होल्ट वीज तयार होते आणि कराड ते पंढरपूर वाहून आणली जाते ती 2,20,000 एवढ्या व्होल्टेज वापरली जाते. मग त्या ठिकाणी व्होल्टेज वाढवायचे म्हटल्यानंतर हा स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी वापरलेला असतो. व्होल्टेज वाढवायला स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला मिळणारं व्होल्टेज कमी पाहिजे असेल तुमच्या दारासमोरचा ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि जर सारखंच व्होल्टेज पाहिजे असेल तर त्याला 1:1 रेशो आणि हा ट्रान्सफॉर्मर हे सर्किट आणि हे सर्किट एकमेकांपासून बंद करायचे असतील तोडायचे असतील त्यावेळेला हा स्टेप डाऊन 1:1 रेशो ट्रान्सफॉर्मर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर असं त्याचं दुसरं नाव आहे. दोन सर्किट एकमेकांपासून वेगळी करायची असेल आयसोलेशन त्याला आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर असे दोन नाव आहेत त्याची आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आणि 1:1 रेशो ट्रान्सफॉर्मर. बोला यात काय अडचण आहे का विचारा. दिलेलं व्होल्टेज आणि दिलेलं व्होल्टेज आणि मिळणारं व्होल्टेज सारखं असेल तर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर किंवा 1:1 ट्रान्सफॉर्मर. दिलेल्या व्होल्टेज पेक्षा मिळणारं व्होल्टेज कमी असेल तर स्टेप डाऊन व्होल्टेज कमी करणारा ट्रान्सफॉर्मर. दिलेल्या व्होल्टेज पेक्षा मिळणारं व्होल्टेज जास्त असेल तर त्याला स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवणारा ट्रान्सफॉर्मर. त्यामुळे समजा तुम्हाला MCQ मध्ये जर विचारलं इफ के ए मध्ये इफ के इज इक्वल टू 1 then it is isolation transformer. B मध्ये म्हणतील if k is less than 1 then it is step down transformer. C मध्ये म्हणतील if k is greater than 1 then आपण म्हणतील step up transformer. आणि D मध्ये म्हणतील
काय उत्तर लिहायचं? हा, हे सगळं खरं आहे. के ची किंमत 1 असेल तर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर, के ची किंमत 1 पेक्षा कमी असेल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, के ची किंमत 1 पेक्षा मोठी असेल तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. त्यामुळे ऑल ऑफ द अबाव हे उत्तर बरोबर आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन रेशो के जर इक्वल असेल तर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. फक्त हा रेशो ट्रान्सफॉर्मेशन रेशो सेकंडरी टू प्रायमरी आहे, लक्षात ठेवा. E2/E1 आहे. व्होल्टेज रेशो त्याच्या उलटा आहे, E1/E2. व्होल्टेज रेशो E1/E2 आहे. बोला, याच्यामध्ये काय अडचण आहे का? विचार. हॅलो सर, ब्लॅक बोर्डचा एक फोटो काढून टाका ना ग्रुपवर. हो हो ठीक आहे, पाठवा. हे सगळं पाठवतो. हा, R2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचे रेजिस्टन्स, R1 म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचे रेजिस्टन्स, N म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचे टर्न्स, E1 म्हणजे प्रायमरी वाइंडिंग मध्ये तयार झालेले व्होल्टेज, E2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंग मध्ये तयार झालेले व्होल्टेज, N2 सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स, सेकंडरी मध्ये वाहणारा करंट I2, लोडच्या अक्रॉसचे व्होल्टेज V2, सप्लाय दिला त्याला V1, प्रायमरी वाइंडिंग मध्ये वाहणारा करंट I1. तर या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजे. I1 म्हणजे की प्रायमरीशी संबंधित, N1 म्हणजे की प्रायमरी, E1 म्हणजे की प्रायमरी, N2 म्हणजे की सेकंडरी, E2 म्हणजे की सेकंडरी, I2 म्हणजे की सेकंडरी. हे नीट डोळ्यापुढे लक्षात ठेवा. बोला, यात काय अडचण आहे का? बोला पटपट. श्रेयू. नाही सर. मला हो सर. स्क्रीनशॉट पाठवा, त्याचा मी फोटो काढून तुम्हाला टाकलेत सर. टाकलेत ना, ते फोटो काढायचं आहे माझ्याकडे. परवाचे फोटो तुम्ही टाकले का? मला मी ना कोण होतो परवा काढला? आपण ही परत आपल्याला रेपिटेशनला वेळ नाही म्हणून स्लोली घेतोय आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत सगळं सांगतो. हॅलो सर. बोला सर, कॉलेजमध्ये सबमिशनला येताना काय काय आणायचं सबमिशन साठी? तुमच्या MCQ जे आहे तुम्हाला दिलेल्या त्या तुम्ही असाइनमेंट म्हणून लिहून घ्यायच्या, लिहून काढायच्या. त्या सेपरेट असाइनमेंट लिहायची नाही. त्या MCQ ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत चॅप्टर वाईज, 2 चॅप्टरच्या झाल्या, बरोबर आहे? साध्या नोटबुक मध्ये का? तुमचे असाइनमेंट नोटबुक मध्ये लिहायचे आहेत ना? हा, असाइनमेंट नोटबुक मध्ये लिहायचे. ते असाइनमेंट नोटबुक तुमच्या MCQ लिहून काढा, तेच तुमचं असाइनमेंट राहील. आणि सर, रेग्युलर नोटबुक पण सबमिशन साठी आणायची का? तसं काही आवश्यकता वाटत नाही. तुम्ही लिहिलेलं तुमचा अटेंडन्स सांगतो, तुम्ही किती लेक्चर अटेंड केले ते असाइनमेंटच्या. तुम्ही MCQ लिहिलेले मला पूर्ण पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तो पेपर क्लिअर झाला पाहिजे व्यवस्थित. हा, नोट्स लिहायची गरज नाही. नोट्स आणि सर, केदार सरांना आणि तुम्हाला एकच नोटबुक करायची ना असाइनमेंटची, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सला? एक अर्ध्यात पहिलं इलेक्ट्रिकल लिहिलं तर दुसऱ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स लिहा अर्ध्यामध्ये. माझा तर पार्ट फार छोटा, म्हणजे MCQ तुम्हाला सांगतोय कशासाठी की तुमचं होमवर्क कमी राहा, हे कमी नको, डोकेदुखी जास्त नको, समजण्यासाठी तुम्ही वाचा नोट्स. पण परीक्षेसाठी तयारी करताना MCQ ची तयारी करायची आपल्याला, आणि म्हणून मी असाइनमेंट MCQ म्हणून सांगतो. आणि आजचा जो पेपर आहे तो पण त्या MCQ वरच आधारित आहे. माझे 10 MCQ असतील आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 10 असतील. यात काय अडचण आहे का? नो सर. नाही सर. आता तिसऱ्या चॅप्टरची MCQ आज टाकतोय. तुमची टेस्ट होऊ द्या. आज मी तिसऱ्या चॅप्टरची MCQ टाकतो. तुम्ही असाइनमेंट नंबर 1 म्हणा पहिल्या चॅप्टरची MCQ लिहा, असाइनमेंट नंबर 2 म्हणा दुसऱ्या चॅप्टरची MCQ लिहा, आणि असाइनमेंट नंबर 3 म्हणा आता मी तिसऱ्या चॅप्टरच्या आज टाकलेल्या MCQ लिहून काढा. ठीक आहे? ओके सर. ठीक आहे. तुम्हाला जास्त कामाला लावत नाही, फक्त रेफरन्सला तुमच्या नोट्स तुम्हाला वाचायला असू द्या. तुम्ही त्याचे मग मी टाकलेल्या PDF वरून त्याच्या प्रिंट काढून आणा, त्या वाचत बसा. पेपरला जाताना ते तयार असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही वाचलं असलं पाहिजे एकदा.
ओके, मी तुम्हाला त्या लिहा म्हणत नाही, फक्त MCQ लिहून दाखवा मला. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. थांबूया आज आपण, उद्या भेटू सकाळी. आणि तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट लक. तुमचा जो क्लास टेस्ट आहे आज आपली क्लास टेस्ट आहे 3 वाजता, त्यासाठी बेस्ट लक. काय क्लास टेस्ट साठी काय विचारायचं का? कोणाला काही शंका आहे का? सर नाही सर. सर ही युनिट टेस्ट आहे का क्लास टेस्ट? युनिट टेस्ट नाही, हे क्लास टेस्ट आहे. पण एखाद्याला कन्वर्ट केली त्यांनी युनिट मध्ये तर सांगता येत नाही. जर पुन्हा वेळ मिळाला नाही आणि युनिट टेस्ट घ्यायला, युनिट टेस्ट साधारणतः 26, 27, 28 डिसेंबरला आहे टेंटेटिव्ह. ऍज पर MSBT 26, 27, 28 डिसेंबरला होईल साधारणतः. तर आपण सध्या क्लास टेस्ट म्हणून ट्रीट करा, पण मुलांनी परीक्षा द्या, तुमच्या हाताखालनं जाऊ द्या. किती मार्काची टेस्ट आहे? 20 मार्काची टेस्ट आहे. 20 प्रश्न आहेत. 10 इलेक्ट्रॉनिक्सचे आणि 10 इलेक्ट्रिकलचे. आणि आपण दुसरा MCQ, दुसरा जो चॅप्टर आहे त्याच्यावर ही क्लास टेस्ट ठेवलेली आहे. आणखी काय अडचण सर तुम्ही सेकंड चॅप्टरचे MCQ टाकलेत त्याच्यावरच आहे ना आजची क्लास? त्याच्यावर बरोबर आहे, त्याच्यावरच आहे. म्हणजे इलेक्ट्रिकलचा पार्ट सेकंड MCQ मधून येईल. तयारी करा व्यवस्थित. तुमच्या अडचणी असतील तर मला विचारू शकता. ठीक आहे, थांबूया आज. पुढचं लेक्चर कुणाचं आहे? पुढचं अटेंडन्स लेक्चर कुणाचं आहे? घेणार आहेत का आपल्याला? पुढे जायला 1ला आहे सर, दादा सरांचं. कितीला आहे? 1ला. 1 वाजता. बरं. म्हणजे तुम्हाला आता जेवायला सुट्टी करायला पाहिजे, नाहीतर मी पुढे कंटिन्यू केलं असतं. पण पुन्हा तुमची अडचण, तुम्ही कधी विश्रांती घेणार? ठीक आहे, उद्या भेटू आपण. पण उद्या मात्र सकाळी आपलं 11 ते 12 एक तास होईल. आणि दुपारी मी 2:30 ते 3:30 प्रॅक्टिकलच्या अगोदर सगळ्याला समजावून सांगतोय. प्रॅक्टिकलच्या अगोदर जॉईन राहा. 2:30 ते 3:30 थिअरी घेणार आहे, 3:30ला प्रॅक्टिकल होईल. उद्या काय क्लास टेस्ट नाही. उद्या का? हा, उद्या दुपारी 2:30 ते 3:30 तास राहील. सकाळी 11 ते 12 आणि दुपारी 2:30 ते 3:30. आणि ज्यादा कोणी दिला तर मी कधीही घ्यायला तयार आहे. पण आता मी समजा 12 ते 1 तुम्हाला कंटिन्यू केलं आणि 1 ते 2 त्या सरांनी घेतलं, तर तुम्ही जेवणार कधी? टेस्ट द्यायची परत तुम्हाला 3 वाजता. ठीक आहे, गुड डे. थांबूया आज इथं. उद्या आपण 2 तास घेऊया. आणि सर प्रॅक्टिकल पण सबमिशनला आणायचंय का? प्रॅक्टिकल लिहून काढा ना ते घेतलेले. टाकलेत का सर प्रॅक्टिकल? हो, त्या केदार सर ह्याला नागटिळक सरला, त्या मॅडमला, पवार मॅडमला विचारा. पवार मॅडम आहेत आता, आज दुपारी विचारा. आज नाही, उद्या दुपारी 3:30ला पवार मॅडमला विचारा. ओके सर. ठीक आहे, थांबूया. गुड डे. तुमचं बंद करतो. तुम्हाला काय विचारायचं नाही असं समजून मी आता तुम्हाला बंद करतोय. बंद करू का? हो सर. अच्छा, गुड डे.